आता सेकंड आपण डबल बॉन्डेड कार्बन ॲटम जर असेल म्हणजे कार्बनमध्ये काय असेल डबल बॉन्ड असेल तर बघा लक्षात ठेवायचं आहे कार्बनची व्हॅलन्सी तर 4च राहणार आहे पण जर कार्बनमध्ये जर डबल बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये 3 सिग्मा बॉन्ड असतात काय असतात 3 सिग्मा बॉन्ड असतात आणि एक जो दुसरा बॉन्ड दिसते तुम्हाला त्याला आपण काय म्हणत असतो हा वाला जो दुसरा एक बॉन्ड आहे त्याला आपण पाय बॉन्ड म्हणत असतो एक कोणता असतो पाय बॉन्ड असते त्यामध्ये आता हे जे सिग्मा बॉन्ड असतात एक लक्षात ठेवा सिग्मा बॉन्ड नेहमी कशापासून तयार होत असते हायब्रिड ऑर्बिटल पासून तयार होत असते कशापासून तयार होत असते हायब्रिड ऑर्बिटल पासून आणि पाय बॉन्ड कशापासून तयार होत असते हे अनहायब्रिडाइज ऑर्बिटल पासून अनहायब्रिडाइज ऑर्बिटल पासून म्हणजे पाय बॉन्ड हायब्रिड ऑर्बिटल पासून तयार होत नाही हा जो सिग्मा बॉन्ड असतो तोच हायब्रिड ऑर्बिटल पासून तयार होतो मग आता 3च सिग्मा बॉन्ड आहे 1 2 आणि 3 म्हणजे 3 सिग्मा बॉन्ड जे तयार होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला हायब्रिडायझेशन करताना किती हायब्रिड ऑर्बिटल वापरायचे आहे 3च आणि जो पाय बॉन्ड आहे जो दुसरा एक बॉन्ड असतो त्याला आपण पाय बॉन्ड म्हणतो ते अनहायब्रिडाइज ऑर्बिटल पासून तयार होणार आहे क्लिअर आहे हे पहिले समजून घेऊ आपण त्यामुळे आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड कसा तयार होत असतो त्याचं स्ट्रक्चर कसं तयार होते त्याच्यामधले बॉन्ड अँगल कसे तयार होत असते हे पहिले समजून घे आणि म्हणूनच सुरुवातीला मी कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स लिहितो 2 आणि 4 बरोबर आहे व्हॅलन्स शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे तो किती व्हॅलन्सी करणार आहे 4 व्हॅलन्सीज करणार आहे पण आपण हे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ग्राउंड स्टेट मधलं दाखवतो ग्राउंड स्टेट मधलं कार्बनचं व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काढू 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन 2 आणि 2p मध्ये 2 2s मध्ये 2 आणि 2p मध्ये 2 हे पहिलं जे असते ती 1s असते 1s मध्ये किती आहे 2 पण आता यांचे जे व्हॅलन्स शेल आहे त्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 4 जे बॉन्डिंग साठी रिस्पॉन्सिबल आहे पण आपण बॉक्स डायग्राम मध्ये जर दाखवले तर 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आहेत आणि p ऑर्बिटल किती असतात 3 असतात p ऑर्बिटल किती असतात 3 असतात एक 2px असते एक 2py असते एक 2pz असते मी सांगितलेलं आहे एक x ऍक्सिस वर ऑर्बिटल लोब्स असेल तर 2px म्हणतो आपण याला जर y ऍक्सिस वर ऑर्बिटलचा लोब असेल तर 2py म्हणतात आणि जर एक z ऍक्सिस वर ऑर्बिटल लोब्स असेल तर त्याला आपण 2pz म्हणतो तर हे p ऑर्बिटल्स 3 असतात तर यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत बरोबर आहे जर हे दोनच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल तर तो दोनच बॉन्ड करू शकतो एक इलेक्ट्रॉन शेअर करून हे तर पेअर्ड आहे मग ऍक्च्युअली कार्बनची व्हॅलन्सी 4 असते पण याच्यापाशी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहे 2 आहे म्हणून तो कोणत्या स्टेट मध्ये जातो एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काढतो आपण कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स कार्बनचं म्हणजे कार्बन जेव्हा बॉन्ड करतो तेव्हा तो एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स प्रोड्यूस करतो म्हणजे एक 2s मधला इलेक्ट्रॉन्स 2p मध्ये प्रमोट करतो त्याच्यामुळं याच्यापाशी 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स होतील असे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स होते आता एक s मध्ये आहे आणि 3 p मध्ये आहे तर हे ऑर्बिटल नंतर काय होतात मिक्स होतात काय होतात मिक्स पण आता आपल्याला मिक्स किती करायचे आपल्याला हायब्रिड ऑर्बिटल किती पाहिजे 1 2 आणि 3 हे तर पाय बॉन्ड आहे म्हणजे आपल्याला हायब्रिड ऑर्बिटल 3च पाहिजे म्हणून काय करणार आहोत मी हे 4 मिक्स करणार नाही आता इथे या s 1 आणि 2 p ऑर्बिटल मिक्स करणार आहोत म्हणून नवीन हायब्रिड ऑर्बिटल किती तयार होतील 3च तयार होतील जेवढ्या ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतात तेवढ्याच हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात आणि म्हणून इथे आपण काय म्हणणार आहोत हायब्रिड ऑर्बिटल्स किती तयार झाल्या 3च तयार झाल्या एक s आणि 2 p म्हणून तिचं नाव काय ठेवणार आहोत आपण sp2 हायब्रिड ऑर्बिटल काय म्हणणार आहोत sp2 हायब्रिड ऑर्बिटल 1 2 3 1 2 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत जे 3 सिग्मा बॉन्ड तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे पण हा जो पाय बॉन्ड आहे ना हा पाय बॉन्ड कशामुळे तयार होते हे जे एक अनहायब्रिडाइज 2pz ऑर्बिटल राहील हे जे अनहायब्रिडाइज 2pz ऑर्बिटल राहील ते पाय बॉन्ड करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे कोणता पाय बॉन्ड साठी क्लिअर झाले इथपर्यंत आता ह्या ज्या ऑर्बिटल आहेत ह्या जेव्हा मिक्स होतात आणि नव्या हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात तर हे जे कार्बन ॲटम आहे डबल बॉन्डेड कार्बन ॲटम त्याच्या भोवताली 3 नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले है ना
आता ह्या 3 नवीन हायब्रिड ऑर्बिटल जे तयार झाले, जे एक हायब्रिड ऑर्बिटल आपण काय म्हणणार आहोत, sp2, ही एक sp2 हायब्रिड ऑर्बिटल तयार होईल आणि ही एक sp2 हायब्रिड ऑर्बिटल तयार होईल, बरोबर आहे. अशा 3 नवीन sp2 हायब्रिड ऑर्बिटल तयार होईल. तिन्ही याच्यात एक एक अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. आता ह्या एकमेकांच्या किती दूर जातील माहिती आहे का, 120 आणि 120 डिग्रीच्या अँगलला जातील. मिनिमम म्युच्युअल रिपल्शन होईल, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन असल्यामुळे रिपल्शन करेल. आता त्यामुळे हे 3 सिग्मा बॉन्ड जेव्हा तयार करतील दुसऱ्यासोबत, तर एक एक इलेक्ट्रॉन ते काय करतील, शेअर करतील. काय करतील, शेअर करतील. आणि अशा प्रकारे काय करतील, ते 3 सिग्मा बॉन्ड तयार करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा वाला पाय बॉन्ड कसा तयार होतो, तर पाय बॉन्ड कोणापासून तयार होते, अनहायब्रिडाइज ऑर्बिटल पासून. तर ही अनहायब्रिडाइज ऑर्बिटल याला परपेंडिक्युलर असते. काय असते, परपेंडिक्युलर असते. हे प्लेन मध्ये असतात. ह्या ज्या 3 ऑर्बिटल असतात हे एका प्लेन मध्ये असतात. आणि ही जी अनहायब्रिडाइज ऑर्बिटल आहे ज्याच्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे, हे आहे 2pz ऑर्बिटल. ही वाली ही त्याला परपेंडिक्युलर असते. त्याच्यामुळे कार्बनचा कोणताही डबल बॉन्डेड कंपाऊंड असेल तर त्याचा शेप कसा असतो, ट्रायगोनल प्लेनर असतो. काय असतो, ट्रायगोनल प्लेनर. आणि म्हणून याचा शेप काय येणार आहे, ट्रायगोनल प्लेनर शेप येणार आहे. ठीक आहे. ही जी 3 sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल आहे हे ट्रायगोनली प्लेनर अरेंज होतील. त्यानंतर ही जी अनहायब्रिडाइज ऑर्बिटल राहील हे त्याला परपेंडिक्युलर राहील, बिलो द प्लेन अँड अबव द प्लेन, अशी ती राहील. आणि याचा बॉन्ड अँगल, प्रत्येक याच्यातला बॉन्ड अँगल काय राहणार आहे, बॉन्ड अँगल किती राहील, 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल राहील, बरोबर आहे. अशा प्रकारे त्याच्यामुळं माझ्या डोक्यात आलं पाहिजे की जेव्हा कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असते तर त्यावेळेच्या इन्फॉर्मेशन मला समजल्या पाहिजे. इथपर्यंत समजलं असेल सर्वांना. तर आता बघा लक्षात ठेवायचं आहे की मी काय सांगणार आहोत की ज्यावेळेस कार्बन कार्बन मध्ये काय असेल, डबल बॉन्ड असेल, तर त्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन जर विचारलं तर हायब्रिडायझेशन काय असेल त्यांच्यामध्ये सांगा, sp2 हायब्रिडायझेशन असेल. sp2 हायब्रिडायझेशन असल्यानंतर जॉमेट्री कशी असणार आहे त्याची सांगा, जॉमेट्री काय राहणार आहे, ट्रायगोनल प्लेनर राहील. ही जी डायग्राम काढली आपण, ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री राहील है ना. त्यानंतर त्यामधला बॉन्ड अँगल कितीचा राहील, बॉन्ड अँगल कितीचा राहणार आहे, 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल राहील, बरोबर आहे. एस ऑर्बिटलचं पार्टिसिपेशन किती राहणार आहे तेही समजून घेतलं पाहिजे. आणि पी ऑर्बिटलचं पार्टिसिपेशनही माहिती असलं पाहिजे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल मी जे बोलून राहिलो ते, आहे की नाही. तर डबल बॉन्ड असेल तर त्यांचा शेप कसा असला पाहिजे, ट्रायगोनल प्लेनर आणि बॉन्ड अँगल 120. फॉर एक्झाम्पल आता मी जर असं म्हटलं असतं की CH3CH डबल बॉन्ड CH2 असा एक कंपाऊंड आहे, तर यांच्यामधलं हायब्रिडायझेशन सांगा म्हटलं असतं तर मी काय म्हटलं असतं, हे sp3, कारण हे सिंगल बॉन्डेड बॉन्ड आहे. म्हणजे याचं हायब्रिडायझेशन sp3 असेल, टेट्राहायड्रोल असेल. आणि हा जो असेल तो काय राहणार आहे, sp2. हाही कार्बन काय राहणार आहे, sp2. समजलं, लक्षात आलं. त्यानंतर मी आता इथे काय येणार आहे, बेन्झीन म्हणतो आपण. आता हे प्रत्येक कार्बन आयटम कसा आहे, डबल बॉन्डेड आहे. बघा नाही, हा प्रत्येक कार्बन डबल बॉन्डेड आहे आणि त्याच्यामुळे हे काय राहणार आहे, sp2 हायब्रिडाइज राहील. कसा राहणार आहे, sp2 हायब्रिडाइज. त्याच्यामुळे याचा शेप कसा राहणार आहे, प्लेनर राहील, प्लेनर. समजलं इथपर्यंत. तर अशा प्रकारे जेव्हा एखाद्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते त्यावेळेस त्याच्यापाशी 3 सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड असतो. पाय बॉन्ड साइड वाईज ओव्हरलॅपिंग होऊन तयार होत असते, म्हणजे तो साइड वाईज ओव्हरलॅपिंग करून बॉन्ड करत असतो. आणि सिग्मा बॉन्ड जे असतात म्हणजे हे जे हायब्रिडाइज ऑर्बिटल पासून तयार होतात ते ऍक्सियल ओव्हरलॅपिंग होऊन बॉन्ड करतात, त्याच्यामुळे ते स्ट्रॉंग असतात. म्हणून लक्षात ठेवायचं सध्यासाठी. नंतर बॉन्डिंग मध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत की 3 सिग्मा बॉन्ड जे असतात sp2 हायब्रिडाइज स्टेट मध्ये, तर ते 3 सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतात. पाय बॉन्ड जो असतो तो वीक असतो आणि म्हणून रिएक्शन होत असताना वीकर बॉन्ड ब्रेक होत असते आणि म्हणून हा बॉन्ड बॉन्डिंग म्हणजेच केमिकल रिएक्शन मध्ये लवकर ब्रेक होईल आणि म्हणून याच्यामध्ये ऍडिशन रिएक्शन घडणार आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. तर मी जर कोणताही फॉर्म्युला काढला कार्बन कार्बन डबल बॉन्डचा तर तुम्ही त्याचं हायब्रिडायझेशन सांगू शकता. आता लक्षात ठेवायचं. आतापर्यंत आपण जे 2 सेक्शन पाहिले, सिंगल बॉन्डेड है ना, सिंगल बॉन्डेड कार्बन कंपाऊंड्स, कार्बन कंपाऊंड जर असेल तर त्यांची माहिती केली आपण है ना. काय माहिती केली, सिंगल बॉन्डेड कार्बनचे कंपाऊंड असेल तर 4 व्हॅलेन्सी जेव्हा असते
तर हे चारही काय असतात, सिग्मा बॉन्ड असतात. काय असतात, सिग्मा बॉन्ड असतात. आणि सिग्मा बॉन्ड कसे असतात, स्ट्रॉंग असतात. ठीक आहे. दुसरं मी काय सांगितलंय की जेव्हा कार्बन कार्बन काय असते, डबल बॉन्ड असते आहे ना. डबल बॉन्ड जेव्हा असेल इन कार्बन ॲटम मध्ये जेव्हा डबल बॉन्ड असेल है ना, तर त्यावेळेस कार्बन ॲटम मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर व्हॅलन्सी तर 4च आहे, पण त्याच्यामध्ये जे डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्ड पैकी 3 सिग्मा बॉन्ड असतात. काय असतात, 3 सिग्मा बॉन्ड असते. आणि 3 सिग्मा बॉन्ड हे sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटलनं तयार होते. इथे जे 4 सिग्मा बॉन्ड तयार होत असतात ते sp3 हायब्रिड ऑर्बिटलमुळे तयार होत असतात. हे sp2 हायब्रिडाइज मुळे तयार होत असतात. आणि एक कोणता बॉन्ड असते, पाय बॉन्ड असतो. याच्यात एक बॉन्ड कोणता असतो, पाय बॉन्ड असतो. क्लिअर आहे. ते p ऑर्बिटल मुळे 2pz ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होऊन तयार होत असते. ठीक आहे. हायब्रिड ऑर्बिटलनं पाय बॉन्ड तयार होत नाही, लक्षात ठेवा. आता जेव्हा आपण ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड शिकणार, कोणता, ट्रिपल बॉन्डेड कार्बन कंपाऊंड, कार्बन ॲटम. कार्बन ॲटम जर ट्रिपल बॉन्डेड असेल तर त्यामध्ये काय राहणार आहे, हा वाला जो कार्बन ॲटम आहे ज्यामध्ये आपण ट्रिपल बॉन्ड दाखवतो, लक्ष ठेवा. तर या ट्रिपल बॉन्ड पैकी 2 बॉन्ड कोणते असतात, सिग्मा बॉन्ड असतात. काय असतात, 2 सिग्मा बॉन्ड असतात. त्याच्यामुळे हायब्रिड ऑर्बिटलही 2च तयार होईल. sp हायब्रिडायझेशन राहील. काय राहणार आहे, sp हायब्रिडायझेशन राहील. आणि याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड असतात. हे जे मी येलो कलरनं दाखवले ते असे काय असतील, 2 पाय बॉन्ड्स असतील. आणि ते 2 पाय बॉन्ड्स कशामुळे तयार होतील, 2py आणि 2pz या अनहायब्रिडाइज ऑर्बिटलमुळे तयार होईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मी जे इन्फॉर्मेशन सांगून राहिलो ते तुम्हाला डीटेल मध्ये पहिल्यांदा लक्षात आली पाहिजे. हे तुमच्या लक्षात आलं ते मी. तर आपण सिंगल बॉन्डवर जर पूर्ण फोकस केलं तर सिंगल बॉन्डच्या 4-5 इन्फॉर्मेशन आपण अभ्यास करत असताना शिकलो पाहिजे. म्हणजे मी कार्बनचा कोणताही सिंगल बॉन्डेड कंपाऊंड जर शिकवत असेल तर तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग तयार होत असते तर ते बॉन्डिंग कशामुळे तयार होत असते, ड्यू टू द sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन मुळे 4 सिग्मा बॉन्ड तयार होत असतात त्यांच्यामध्ये, आहे की नाही. हे महत्वाचे इन्फॉर्मेशन होते. त्यानंतर त्यांची जॉमेट्रीचा विचार केला पाहिजे. जॉमेट्री किंवा त्याला आपण काय म्हणतो, शेप. त्यांचा जो जॉमेट्री किंवा शेप असेल तो कसा राहणार आहे, टेट्राहायड्रल राहील. कसा राहणार आहे, टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रल म्हणजे या पद्धतीचा, अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर जॉमेट्री झाल्यानंतर त्यांच्यामधला बॉन्ड अँगल काय राहणार आहे, बॉन्ड अँगलचा जर विचार केला तर तो बॉन्ड अँगल कितीचा राहणार आहे, 109 डिग्री 28 मिनिटचा किंवा 5 मिनिटचा. हा कोणताही बॉन्ड अँगल असेल तर 109 डिग्री 28 मिनिटचा बॉन्ड अँगल असेल. क्लिअर झालं मी काय सांगितलेलं आहे. आणि हे चारही सिंगल बॉन्ड जेव्हा असतात तेव्हा ते स्ट्रॉंग बॉन्ड असतात. काय असतात, स्ट्रॉंग बॉन्ड असतात. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल सर्वांना. त्यानंतर जेव्हा मी कार्बन मध्ये डबल बॉन्ड असते, डबल बॉन्डेड कार्बन ॲटम असेल, कोणता कार्बन असेल, डबल बॉन्डेड कार्बन ॲटम असेल. जेव्हा डबल बॉन्डेड कार्बन ॲटम असतो तर त्यावेळेची इन्फॉर्मेशन सांगायची आहे की कार्बन मध्ये जेव्हा काय असेल, असा डबल बॉन्ड असेल. कार्बनला व्हॅलन्सी तर 4च असणार आहे. तर डबल बॉन्ड असेल तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स है ना, काय सांगणार आहोत आपण इथे, सिग्मा बॉन्ड, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड. किंवा आपण इथे पहिल्यांदा सांगू की सिग्मा बॉन्ड त्यांच्यामधले सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्डला आपण सिग्माचं साईनही दाखवतो अशा प्रकारे. सिग्मा बॉन्ड किती असतील, 3 सिग्मा बॉन्ड असतील. आणि हे 3ही सिग्मा बॉन्ड कशामुळे असतील, ड्यू टू द sp2 हायब्रिडायझेशन. अँड 1 पाय बॉन्ड असेल, काय असेल, एक पाय बॉन्ड असेल. तो पाय बॉन्ड कशामुळे असेल सांगा, पाय बॉन्ड कशामुळे असेल, अनहायब्रिडाइज ऑर्बिटल म्हणून. तर ती अनहायब्रिडाइज ऑर्बिटल मी आता सांगितली आहे 2pz असते याच्यात. क्लिअर आहे कार्बन मधली. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात होतं. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा डबल बॉन्डेड विषयी माहिती दिली विचारली तर त्याचं हायब्रिडायझेशन जर विचारलं, काय विचारलं, हायब्रिडायझेशन, तर तुम्ही नेहमी सांगाल की त्याच्यामध्ये sp2 हायब्रिडायझेशन असते. त्यामुळं डबल बॉन्ड मध्ये 3 सिग्मा बॉन्ड जे असतात ते या sp2 हायब्रिड ऑर्बिटलमुळे तयार होत असतात. ठीक आहे. त्यानंतर त्यांची जॉमेट्री जर विचारली, तर जॉमेट्री काय राहणार आहे, ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री राहील. काय राहणार आहे, ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री. म्हणजे असा जो कार्बन असेल
तो ट्रायगोनली प्लेनर अरेंज असतील, ट्रायगोनल प्लेनर असेल. ठीक आहे. त्यानंतर त्यामधला जर बॉन्ड अँगल विचारला तर तो बॉन्ड अँगल कितीचा लिहिसाल? 120 डिग्रीचा लिहिसाल. म्हणजे हा वाला जो कोणताही बॉन्ड अँगल असेल तो 120 डिग्रीचा असेल. क्लिअर झालं? तर यावर बरेचसे क्वेश्चन्स येतील, है की नाही? ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तर सर्वात पहिल्यांदा तर माझं एकच म्हणणं होतं की तुम्ही कार्बनच्या कंपाऊंडची स्टडी करून राहिले तर सिंगल बॉन्डेड कार्बनची कंपाऊंड्स तयार होताना वेगळ्या प्रकारची बॉन्डिंग करतो कार्बन, आणि डबल बॉन्डेड कार्बनचा कंपाऊंड तयार होताना तो बॉन्डिंग वेगळ्या प्रकारे करतो, है की नाही? फरक तर राहणार आहे. बॉन्डिंग वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये फरक येईल. एक सिंगल बॉन्डेड असेल तर ते टेट्राहेड्रल आकाराचा येऊन राहिला, आणि जेव्हा तो डबल बॉन्ड करून राहिला तो प्लेनर आकाराचा बनून राहिला. त्यामुळं हे माहिती असणं आवश्यक आहे पहिल्यांदा कार्बनच्या कंपाऊंडची स्टडी करण्याच्या आधी. तर ट्रिपल बॉन्डेड वाला नेक्स्ट मध्ये पाहू आपण. ठीक आहे.